नमस्कार मित्र, आकार डिजी9च्या सॅटर्डे क्लब या विशेष सेगमेंटमध्ये आपलं स्वागत. मराठी तरुणांना उद्योजकतेकडे आकर्षित करणं, चाकरमान्यांना उद्योजक बनवणं या उद्देशानं आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. मागच्या 3 भागात आपण स्टार्टअप या संकल्पनेबद्दल चर्चा केली. तुमच्या काही शंका आणि प्रश्नांवर आधारित लेखक गिरीश वालावलकर यांच्याशी चर्चाही केली. त्यांच्या पुस्तकावरही बोललो. आज आपण उद्योजकाला त्याचं कार्य करण्यासाठी प्रेरित करणारी ऊर्जा कुठून येते, मुळात ही ऊर्जा म्हणजे काय याबाबत समजून घेणार आहोत. एखादी संकल्पना घेऊन त्यावर एक संपूर्ण उद्योग उभा करणाऱ्या व्यक्तीला उद्योजक मानलं जातं. अशा प्रकारे एक संपूर्ण नवा उद्योग निर्माण करण्यामध्ये जोखीम असते, पण त्याचबरोबर तो उद्योग यशस्वी झाल्यावर त्यातून मिळणारे फायदेसुद्धा तितकेच आकर्षक असतात. त्या फायद्यांचा विचार करून आवश्यक ती जोखीम घेण्याचा आत्मविश्वास आणि निग्रह उद्योजकाकडे असतो. उद्योजक अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना, उत्पादनं, सेवा आणि कार्यशैली यांच्या आधारावर शून्यातून एक यशस्वी उद्योग निर्माण करतो. उद्योजक आणि कॉर्पोरेट जगातला व्यावसायिक अधिकारी यांच्यामध्ये काही मूलभूत फरक असतात. व्यावसायिक अधिकाऱ्यांकडे उद्योगाशी संबंधित मार्केटिंग, फायनान्स, रिसर्च किंवा अकाउंट्स यासारख्या एखाद्या अंगाचं सखोल ज्ञान असतं. बहुतेक व्यावसायिक अधिकाऱ्यांकडे त्यांच्या क्षेत्रातली एखादी उच्च शैक्षणिक पदवी असते, MBA वगैरे. अनुभव, नियमित वाचन, आपल्या क्षेत्रातील इतर अधिकाऱ्यांशी चर्चा आणि विनिमय आणि विचारविनिमय यांचा वापर करून व्यावसायिक अधिकारी आपलं ज्ञान अद्ययावत ठेवत असतात. त्या ज्ञानाच्या आधारावर कंपनीनं नेमून दिलेलं त्यांच्या क्षेत्रातलं काम ते उत्तम रीतीनं पार पाडतात. त्यांच्या क्षेत्रापलीकडे कंपनीच्याच इतर अंगांविषयी त्यांना फारशी माहिती असतेच असं नाही. ती असावी अशी कंपनीची त्यांच्याकडून अपेक्षासुद्धा नसते. त्यांच्या प्रगतीचा मार्ग ठरलेला असतो. आपलं काम उत्तम रीतीनं केल्यास त्याची ठराविक काळात, ठराविक गतीनं, एका मर्यादेपर्यंत प्रगती होत जाणार हे जवळपास निश्चित असतं. इन्क्रिमेंट्स वगैरे मिळत असतात, बोनस मिळत असतो, इन्सेंटिव्ह मिळत असतात. या उलट उद्योजकाचा मार्ग हा अनिश्चितता आणि असुरक्षितता यातून जात असतो. उद्योजकाकडे एखाद्या क्षेत्रातल्या औपचारिक पदवीपेक्षा योग्य संधी ओळखण्याची दृष्टी आणि त्या संधीतून व्यवसाय उभा करण्याची क्षमता आणि ऊर्जा असणं गरजेचं असतं. त्याच्या जोडीला न डळमळणारा आत्मविश्वास आणि प्रचंड कष्ट घेण्याची तयारी असेल तर उद्योजकाच्या प्रगतीला मर्यादा नसतात. ओसाका इलेक्ट्रिक लाईट या जपानी कंपनीत काम करणाऱ्या मात्सुशिता नावाच्या एका साध्या कामगारानं बल्ब लावण्यासाठी एका नव्या प्रकारचं सॉकेट बनवलं. कंपनीतल्या त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला ते सॉकेट फारसं आवडलं नाही, पण मात्सुशिताचा आपण बनवलेल्या सॉकेटवर पूर्ण विश्वास होता. त्याने त्या कंपनीतली नोकरी सोडली. स्वतःच एक अत्यंत लहान कंपनी सुरू केली, स्टार्टअपसारखी. एका तळघरात तो आपली सॉकेट्स बनवून विकू लागला. त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्सुशितानं तळघरात सुरू केलेल्या कंपनीला आज आपण पॅनासोनिक या नावानं ओळखतो. LCD, LED TV, व्हिडिओ गेम, संगणक यासारखी अद्ययावत उत्पादनं बनवणारी ती एक प्रचंड मोठी अशी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. 2023 संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीची आर्थिक उलाढाल जवळपास $3.25 ट्रिलियन म्हणजे 26 लाख कोटी रुपये इतकी प्रचंड होती. कल्पना करू शकता तुम्ही. उद्योजकाने स्वतःचा उद्योग सुरू केल्यानंतरचा सुरुवातीचा काही काळ त्याची परीक्षा पाहणार नक्कीच असतो. उद्योजक हा स्वतः सुरू केलेल्या उद्योगाचा संस्थापक आणि मालक असला तरीही सुरुवातीला कच्च्या मालाची खरेदी, मालाचं उत्पादन, पत्रव्यवहार क्लायंटशी, विक्रीचा जो हिशोब आहे, त्यानंतर खुद्द विक्री, हे सर्वच कामं त्याला स्वतःच्या देखरेखीखाली करावी आणि बराच वेळा स्वतःची करावी लागतात. कारण त्यासाठी आवश्यक ते कर्मचारी ठेवण्या इतकं आर्थिक पाठबळ किंवा उत्पन्न नसतं आणि या सर्व कामाचं योग्य ज्ञान फक्त त्यालाच असतं. परंतु सुरुवातीला केलेल्या या कामाचे भविष्यात त्याला अनेक फायदे होणार असतात. प्रत्येक कामातल्या लहान मोठ्या खाचाखोचा त्याला कळतात. आपला कच्चा माल पुरवठादारांशी, वितरकांशी आणि ग्राहकांशी थेट बोलल्यामुळं त्यांच्याबरोबर एक प्रकारचं व्यावसायिक नातं निर्माण होतं. या नात्याचा त्याला तुलनेनं सवलतीच्या दरात कच्चा माल मिळणं किंवा बाजारातल्या स्पर्धकांबद्दल आणि त्याच्या क्षेत्रात घडत असलेल्या घडामोडींबद्दल माहिती मिळणं यासाठी उपयोग होत राहतो. उद्योग उभारण्यासाठी आणि नंतर तो चालवण्यासाठी उद्योजक एक व्यवस्था निर्माण करत असतो.
उद्योग उभारणीच्या या संघर्षाच्या काळात घेतलेल्या कष्टांमुळे त्या व्यवस्थेचं, तिच्या सगळ्या बारकाव्यांचं सर्वांगीण ज्ञान उद्योजकाला मिळतं. त्यातून त्याची त्या व्यवस्थेवर आणि पर्यायानं उद्योगावर दीर्घकालीन पकड निर्माण होते. उद्योगाचा हा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडल्यावर दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्योजकासमोर वेगळ्या प्रकारची आव्हाने उभी राहतात. आता उद्योग बऱ्यापैकी चालू लागलेला असतो, पैशाची थोडी का होईना पण आवक सुरू झालेली असते. अशा वेळी उद्योजकाला काही लोकांना नोकरीवर ठेवणं आवश्यक असतं. स्वतःची काही कामं या नव्या लोकांवर सोपवून उद्योजकांना अधिक मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारणं गरजेचं असतं. अशा वेळी आपल्या एखाद्या परिचिताला किंवा मित्राला किंवा नातेवाईकाला नोकरी देऊन त्याच्यावर काहीतरी कामं सोपवण्याकडे उद्योजकांचा कल असतो. त्यांच्याबरोबर आधीपासूनच संवाद असल्यामुळे त्यांच्याकडून काम करून घेणं सोपं होईल असा उद्योजकाचा अंदाज असतो. परंतु वैयक्तिक जे व्यक्तिगत संबंध असलेले किंवा ते संबंध ठेवण्यासाठी चांगल्या असलेल्या माणसाकडे अपेक्षित व्यावसायिक काम करायची क्षमता असतेच असं नाही. मित्र जरी असला तरी तो ते काम करू शकेल का याचाही विचार करायला. जर तो अपेक्षित काम योग्य प्रकारे करू शकला नाही तरी त्याच्याबरोबर असलेल्या वैयक्तिक संबंधामुळे त्याला नोकरीवरून काढणं सुद्धा अवघड होऊन बसतं आपलं. म्हणून उद्योजकाने त्या क्षेत्रातल्या अनुभवी व्यावसायिक लोकांनाच नोकरीसाठी ठेवणं योग्य असतं. वाढत्या उद्योगासाठी पुरेशा प्रमाणात भांडवल उभं करणं गरजेचं असतं. त्यासाठी बँकेकडून किफायतशीर व्याजदरात कर्ज घेणं, एखाद्या उद्योग समूहाचं किंवा गुंतवणूकदाराचं सहकार्य मिळवून त्यांच्याबरोबर जॉईंट व्हेंचर म्हणजे भागीदारी करणं किंवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी बनवलेल्या सरकारी योजनांमधून पैसे घेणं यासारखे पर्याय उपलब्ध असतात. आता उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक नवीन योजना सुरू केलेल्या आहेत. या योजना अंतर्गत नव्या उद्योजकांना आर्थिक भांडवल तसंच इतर अनेक सुविधा पुरवल्या जातात. स्टार्टअप इंडियाचा जो सीड फंड आहे, या योजनेद्वारे उद्योग सुरू करण्यासाठी तरुणांना 5 कोटी रुपयांपर्यंत भांडवल सुरुवातीलाच दिलं जातं. आपला उद्योग जर एखाद्या नवीन संकल्पनेवर आधारित असेल तर अटल इनोव्हेशन मिशन या योजनेमधून आपल्याला 5 वर्षांसाठी 10 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम मिळू शकते. 2021 साली सरकारनं स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 50,000 नव्या उद्योजकांना करांमध्ये आणि इतर तत्सम सरकारी नियमांमध्ये सवलती दिल्या गेल्या आहेत. ग्रामीण भागातल्या छोट्या उद्योजकांसाठी मुद्रा बँक्स, पशुपालनाच्या आधारे दुग्ध व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्यांसाठी डेअरी प्रोसेसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड या योजनांमधून भांडवल पुरवलं जातं. आपल्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम ठरेल याचा दूरदृष्टीने विचार करून उद्योजक योग्य पर्याय निवडतो आणि या योजनांचा लाभ घेत आता देशाच्या शहरी आणि जिल्ह्याच्या ठिकाणीच नव्हे तर छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा उद्योजक तयार होऊ लागले. उद्योगाचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विकास करण्यासाठी सरकारी परवाने, लायसन्स, सोयी आणि सवलती मिळवाव्या लागतात. त्या सोयी आणि सवलतीसुद्धा सहजतेने उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आपलं सरकार हे सर्व यशस्वी रीतीने पार पाडल्यावर लहान उद्योजक एक प्रतिथयश उद्योगपती बनतो. उद्योगपतीकडे संपत्ती आणि प्रतिष्ठा असते. केवळ स्वतःच्याच उद्योगावर नव्हे तर एकूणच देशातल्या आणि कित्येक वेळा आंतरराष्ट्रीय उद्योग विश्वावर सुद्धा प्रभाव टाकण्या इतका तो यशस्वी झालेला असतो. उपलब्ध संधी ओळखून त्यावर नियोजनपूर्वक परिश्रम केल्यास इच्छाशक्ती असलेला कोणीही माणूस उद्योजक आणि नंतर उद्योगपती देखील होऊ शकतो. आपल्यासमोर संधी कधीही कोणत्याही स्वरूपात उभी ठाकू शकते. आपलाच एखादा गुण किंवा आपल्यातलं कौशल्य आणि इतर लोकांची गरज यांची योग्य सांगड घातली तर आपणही यशस्वी उद्योजक आणि उद्योगपती होऊ शकतो. पियर ओमिडायर नावाच्या एका कम्प्युटर प्रोग्रामरला स्वतः जवळचं नको असलेलं सामान विकायचं होतं. म्हणून त्याने एक वैयक्तिक वेबसाईट बनवली आणि त्यावर त्या सामानाची लिस्ट टाकली. आजूबाजूच्या लोकांनी ती वेबसाईट बघितली, त्यांना ती सोयीस्कर वाटली म्हणून ते सुद्धा त्या वेबसाईटवर जाऊन आपल्या जवळचं विकायचं सामान त्या वेबसाईटवर अपलोड करू लागले. त्या वेबसाईटवर विक्रीचं सामान नोंदवणाऱ्यांची संख्या वाढते आहे हे बघून ओमिडायरनं त्या वेबसाईटवर सामान नोंदवणाऱ्या व्यक्तींना शुल्क आकारायला सुरुवात केली. आज तीच वेबसाईट 7 लाख कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करणारी ईबे ही जगप्रसिद्ध कंपनी आहे. आपल्या समोर आहे. आज जग विलक्षण वेगानं पुढं सरकत आहे.
आरोग्य, करमणूक, शिक्षण, उद्योग या सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. तंत्रज्ञान आणि मार्केटिंग यांनी स्वतःची एक उंची गाठली. स्वतःचं जीवन समृद्ध आणि आनंदी करण्यासाठी या गतिशीलतेत दडलेल्या संधी समजून घेणं गरजेचं आहे. या सदरात प्रत्येक आठवड्यात आपण या नव्या गतिमान जगात उपलब्ध होत असलेल्या संधींकडे आपल्यातल्याच उद्योजकाच्या नजरेतून पाहणार आहोत. तर मित्रहो, आकार डिझिनांच्या सॅटर्डे क्लबसाठी हे लिखाण केलं आहे डॉक्टर गिरीश वालावलकर यांनी. मी प्रभाकर सूर्यवंशी या नोटवर आपली रजा घेतो. पुन्हा भेटूस पुढच्या शनिवारी. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिझिनाइन. धन्यवाद. नमस्कार.